जळगावच्या रावेर तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला। वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झालं। अनेकांच्या घराचे पत्रे उडाल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर आलेली आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आणि त्यामुळे बत्ती गुल झालेली होती। तर उष्णतेची लाट तर दुसरीकडे मात्र वादळी वाऱ्याचा फटका आता नागरिकांना बसलेला आहे। लेकराचा वाचवा असं आम्हाला कळालंच नाही। ते वादळ कसं आलं म्हणून ते आम्हाला काहीच कळालं नाही आणि आम्ही सगळे हातमजुरीवाले। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला गरीब लोकांना सगळे भरपाई पाहिजे। आपला जीव सोडावा का लेकराचा वाचवा असं आम्हाला कळालंच नाही। ते वादळ कसं आलं म्हणून ते आम्हाला काहीच कळालं नाही आणि आम्ही सगळे हातमजुरीवाले। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला गरीब लोकांना सगळे भरपाई पाहिजे। आपला जीव सोडावा का लेकराचा वाचवा असं आम्हाला कळालंच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या शिक्षा दिल्याचा निषेधार्थ स्पर्धेचं आयोजन। आयपीएलच्या 17व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता आणि हैदराबाद संघात रंगणार महामुकाबला। रेमल चक्रीवादळाचा विमान वाहतुकीला फटका। कोलकात्याकडे जाणारी बहुतांश विमानं रद्द करण्याचा निर्णय। शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोदींना निमंत्रण। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। 6 जूनपासून शिवराज्याभिषेक सांगता सोहळा। तासगाव तालुक्यात पुणदी योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। 10 ते 12 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। स्वरदास पेरुमल मंदिरात वैकसी ब्रह्मोत्सव उत्सवानिमित्त रथयात्रा। रथ ओढण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणात 21 टीएमसी पाणी साठा शिल्लक। सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढल्याने पाण्याचा विसर्ग। राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल। दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईत नाले सफाईच्या कामांची पाहणी। वडाळा कुर्ल्यातील महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। मुंबईच्या अंधेरीत 29 आणि 30 मे रोजी पाणी नाही। जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक। गरवारे क्लब हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन। अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। नाशिकमध्ये आयकर विभागाची छापेमारी। आयकरच्या छापेमारीत तब्बल 26 कोटींची रोकड जप्त। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेंच्या कोठडीत वाढ। भावेशला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। देशवासियांसाठी आनंद वार्ता। 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। तर 10 जून दरम्यान मोसमी वारे मुंबईसह कोकणात दाखल होणार। अकोला विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरलं। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45.8 अंशावर। एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार। रेल्वेकडून तक्रारीसाठी मोबाईल नंबर जारी। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून एसी टास्क फोर्सची निर्मिती। लोकसभेच्या 5ही टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर। मतदान केलेल्या मतदारांचा आकडाही जाहीर। विश्वासार्हता टिकवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। श्रीलंका सरकार 43 पाकिस्तानी नागरिकांची तुरुंगातून सुटका करणार। कैद्यांच्या परतण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।